प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांची युती व्हावी अशी इच्छा अजितदादांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी ही भावना दुसऱ्यांदा व्यक्त केलेली आहे। खरंच अजितदादा आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊ शकतात का? आणि जर ते एकत्र येऊ शकत नाही तर पुन्हा पुन्हा अमोल मिटकरी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महायुतीला बुचकळ्यात का टाकतात आणि प्रकाश आंबेडकरांसमोर प्रश्न असा का निर्माण करत असावा की यामागे आणखी काही अजितदादांच्या पक्षाची त्यांच्या नेत्यांची वेगळी काही रणनीती आहे? याचा विचार आता आपल्याला करावा लागेल, कारण या विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच अजितदादांच्या अत्यंत विश्वासू माणसानं पुन्हा एकदा हे वक्तव्य केलेलं आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपण या अगोदरच आंबेडकर ते वेगवेगळ्या जात समूहांना एकत्र करण्याचे त्यांचे प्रयत्न यावर आपण काही व्हिडिओ केलेले होते। पण प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अत्यंत जबाबदार व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणि अजितदादांची भूमिका ही पुरोगामी चळवळीसाठी अत्यंत पोषक आहे। अजितदादा हे शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मानतात, महायुतीत असून सुद्धा हिंदुत्ववादी दोन पक्षांसोबत सत्तेत असून सुद्धा पुरोगामी विचारधारा ते मानतात आणि म्हणून त्या अर्थानं वैचारिक जवळीक ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महायुतीतल्या तीन पक्षांपैकी अजितदादांच्या पक्षाची आणि अजितदादांची ही जास्त आहे। प्रत्येक कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आवर्जून अजित पवार सांगत असतात। म्हणजे अलीकडच्या काळात लाडकी बहीण योजनेचेच कार्यक्रम खूप जास्त झाले, या कार्यक्रमात सुद्धा ते या विचारांचा वारसा जोपासत आलेल्या असं अमोल मिटकरी यांना म्हणावायचं असेल। काही असो, पण गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य हे अमोल मिटकरी यांनी केलं होतं। त्यावेळेला वंचितच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखा ठाकूर असं म्हणाल्या होत्या की भाजप व्यतिरिक्त कोणत्याही पक्षासाठी वंचितची दारं ही उघडी आहेत, पण यासाठी त्यांना महायुतीतनं बाहेर पडावं लागेल आणि आंबेडकरांसोबत बातचीत करावी लागेल, संवाद साधावा लागेल। पण अमोल मिटकरींनी त्यावेळी खडा टाकून पाहिला होता का? आणि त्यानंतर नेमकं काही झालं नाही। मग तरी सुद्धा पुन्हा एकदा काही दिवस उलटले आणि पुन्हा अमोल मिटकरींनी याच आपल्या वक्तव्याला पुन्हा एकदा माध्यमांमध्ये कशी प्रसिद्धी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। तर यामागे एक आणखी काही कारण असू शकेल का? कारण या जी मॅरेथॉन कॅबिनेटच्या बैठका गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे, तर गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये एका योजनेच्या निधीवरून आणि मंत्रिमंडळात त्याला मंजुरी देण्यावरून वाद झाला अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती। अजित पवारांनी ती फेटाळली, एकनाथ शिंदेने त्यावर काही वक्तव्य केलं नाही। पण महायुतीमध्ये अजित पवारांचे कोंडी होते, म्हणून महायुतीतनं अजित पवार बाहेर पडतील आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढतील आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत जिथे कुठे त्यांच्या पक्षाची गरज असेल आमदारांची म्हणजे सत्ता स्थापनेसाठी तिथे ते सोबत करतील अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा येत होत्या। महायुतीमध्ये सातत्यानं शिंदे गटाच्या मंत्र्यांसोबत किंवा भाजपाच्या मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकीमध्ये अजितदादांचे खटके उडतायत निधी वाटपाच्या मुद्द्यावरून। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधींचं वाटप होतंय, वेगवेगळ्या योजनांना मंजुरी दिली जाते आणि असं सगळं असताना अजित दादा अर्थ खात्याचे मंत्री या नात्याने असं म्हणतायत की या प्रकल्पासाठी जास्त निधी नाही, दुधाला अनुदान देण्यासाठी 10 रुपये तुम्ही देऊ नका, 5 रुपयावरून 7 रुपये आपण फार तर अनुदान देऊ शकतो वगैरे वगैरे, यावरून राधाकृष्ण विखे पाटलांसोबत तुमचे खटके उडालेले आहेत। तर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अजितदादांची ही भूमिका तशी योग्य आहे, पण तरी सुद्धा त्यांचे वाद पाहतात महायुतीमध्ये त्यांचं काही फारसं जमत नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण झालंय। जागा वाटपाच्या मुद्द्यावरही आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं की दादांना फारच कमी जागा दिल्या होत्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फार काही जागा मिळतील अशी शक्यता वाटत नाही, कारण 155 ते 160 जागा या भाजपला हव्या आहेत। उरलेल्या ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये विभागल्या जातील आणि त्यातही अर्थात
शिंदे गटाचे खासदार जास्त आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्या न्यायानं त्यांना जास्त जागा लढवायच्या आहेत. मग अजितदादांच्या पक्षाला किती जागा होतील? जितके आमदार असतील तितक्या तर जागा त्यांना मागाव्या लागतील किंवा तितक्याही मिळणार नाहीत का? आणि मग अमित शहा असं म्हणाले होते एअरपोर्टवरती या दोन्ही नेत्यांना की उरलेल्या जागा तुम्ही दोघांमध्ये आपसात वाटून घ्या, फडणवीसांसोबत तुम्ही चर्चा करा, अशी एक सूत्रांची माहिती आली होती. पण 150च्या खाली मात्र भाजप कदापिही उतरणार नाही हे मात्र त्यांनी त्यावेळी सांगून टाकलं. त्यामुळे तिथलं चित्र महायुतीच्या जागा वाटपाचं पुरेसं स्पष्ट झालं होतं. मग महायुतीमध्ये आता फार काही अजितदादांचं मन रमत नाही म्हणून अमोल मिटकरी सातत्यानं एका नव्या मित्राच्या शोधात आहेत का? आणि जर ते स्वतंत्ररित्या आपलं मत व्यक्त करत असतील आणि आंबेडकर आणि अजित पवार एकत्र यावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतील तर कुणाही शहाण्याला कळेल की महायुतीमध्ये अजित पवार असताना प्रकाश आंबेडकरांना कशाला सोबत ते घेतील. आणि प्रकाश आंबेडकरांचे आधीच कुठलीही तिसरी आघाडी निर्माण न करता, कुणाशीही युती न करता, आघाडी न करता त्यांची आपली स्वतंत्र वाटचाल सुरू आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच. मग महायुतीमध्ये प्रकाश आंबेडकर येणार नाही तर मग प्रकाश आंबेडकर अजित पवार यांची युती होणार असेल तर अजित पवारांना महायुतीच्या बाहेर पडूनच ती युती करावी लागेल किंवा आघाडी करावी लागेल, सोबत यावं लागेल आणि मग जागा वाटपाच्या संदर्भात त्यांना बातचीतही करावी लागेल. दुसरीकडे तिसरी आघाडी सुद्धा जन्माला आलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सगळीच खिचडी आपल्याला पाहायला मिळते. 1760 सगळे पक्ष झालेले आहेत. मग असं सगळं असताना विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुतीतनं अजितदादा बाहेर पडणार का? आणि बाहेर पडणार असल्यामुळे ते प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक नवा मित्र ज्यांना जनाधार आहे महाराष्ट्रामध्ये असा शोधू पाहतायत का? असा उलट प्रश्न अमोल मिटकरी यांना आणि अजित पवार आणि सुनील तटकरेंना विचारायला पाहिजे. कदाचित अशा प्रकारची तयारी सुरू असेल आणि म्हणून नवा मित्र जर आपण मिळवला तर एकट्याच्या भरोशावर विधानसभेची निवडणूक न लढता आपण या महत्वाच्या नेत्यांच्या आधारे ही महाराष्ट्राची निवडणूक लढवू आणि कदाचित यातून कोणाला काही धडा शिकवायचा असेल अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला तर तोही हेतू कदाचित साध्य केला जाईल. काय होईल माहीत नाही, पण अशा प्रकारचं जर विधान अजित पवारांच्या पक्षाकडून केलं तर तशाच पद्धतीचं राजकीय विश्लेषण सुद्धा त्यांच्या पदरात पडेल इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि बेल आयकॉन वर बटन दाबून या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.